नाटकी पढ़ा करेली कुछ नहीं। ब्लूटूथ ऑन नहीं है। ब्लूटूथ ऑन कीजिए। जब तक लेक्चर आएगा तब तक भी शांतता ना रहे। तो आपण पडले होता तर खूप प्रॉब्लेम झाला होता, त्याचे तरी जाण का आपण करून हॅलो मुलांना बघा, आवाज येतोय का? हो सर. Yes, sir. हो सर. हो सर. हो सर. मला सांगा. आवाज आला? हो सर. हो सर. हो सर. आता मी ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित आवाज येतोय, बोर्ड दिसतोय. काय दिसतोय बोर्डवर, काय दिलंय सांगा? Systematic of living organism. Systematic of. व्हेरी गुड. सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये तुम्ही करोना काळातले सगळे विद्यार्थी आहात, त्यामुळे पहिल्यांदा जो पार्ट एक्झामला येणार नाहीये त्याच्या समोर डिलीट म्हणतो ना आपण, डिलीट, तो पार्ट तुम्ही लिहून टाका. पेन्सिलीने लिहा डी. मी जिथं जिथं बोलतोय चॅप्टर ज्यांच्याकडे हे असेल, मी टॉपिकचं नाव सांगतो त्याच्या समोर डी लिहायचं. ठीक आहे, लिहा. पेज नंबर 6. ज्यांच्याकडे बायोचं बुक असेल त्यांनी, ज्यांच्याकडे बुक नसेल त्यांनी पेज नंबर लिहून ठेवा. पेज नंबर 6 कंप्लीट. एकही पार्ट तुम्हाला एक्झाम मध्ये येणार नाही. पेज नंबर 6 कंप्लीट. पेज नंबर 7 कंप्लीट. काही विचारलं जाणार नाही. पेज नंबर 6, पेज नंबर 7 कम्प्लिटली काही विचारलं जाणार नाही. पेज नंबर 8 काही विचारलं जाणार नाही. पेज नंबर 9 काही विचारलं जाणार नाही. म्हणजे काय काय सांगितलं मी ते नीट लक्ष द्या. 6, 7, 8 आणि 9. 6, 7, 8, 9 काही विचारलं जाणार नाही. सगळ्यांना समजलं का? हो सर. हो. चॅप्टर नंबर 2. चॅप्टर नंबर 2, पेज नंबर 6, 7, 8, 9. Chapter number 2, page number 6, 7, 8, 9. No questions will be asked on these topics. No questions will be asked on these topics. So we are going to start our directly topic. पण ह्या टॉपिकचा अर्थ काय? याचा अर्थ असा नाही की आम्हाला अभ्यास नाही करायचा. याचा अर्थ असाही नाहीये की आम्हाला त्याच्यातनं काहीच आलं नाही तरी चालेल. हे हा जो टॉपिक होता बेटा, जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्डने जो तुमच्या सिलेबस मधनं कमी केलेला आहे, ऍक्च्युअली इट इज द पार्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बेसिक्स जे आहेत ते बेसिक्स तुम्हाला आले पाहिजेत, अशी गव्हर्नमेंटची इच्छा आहे. जे मुलं सीईटीची परीक्षा देतील त्यांना थोडंफार तरी त्याच्यातलं शिकावं लागेल. ते जर शिकलं नाही तर पुढचं काही समजणारच नाही. म्हणून त्याच्यातला आज मी ओव्हरव्ह्यू घेतो, मग आपण पुढे जाऊन त्याच्यातला पार्ट येणार नाहीये पण त्याचा पाया म्हणून उपयोग करून घेऊया. आणि पाया म्हणून मग नंतर आपण जे पुढचा जो पार्ट जो शिकवायचा आहे RH विट्याकरच्या सिस्टीम पासून, पेज नंबर 10 पासून, तो त्या पार्टला आपण सुरुवात करूया. आता प्रश्न आपण पाहिला होता मागच्या वेळेला. सिस्टमॅटिक्स हा जो वर्ड आहे, हा वर्ड आपल्याला समजून घ्यायचा आहे. व्हॉट इज सिस्टमॅटिक्स? सिस्टमॅटिक्स शब्दाचा अर्थ होतो, सिस्टमॅटिक्स ही एक ब्रांच आहे, बायोलॉजीची ब्रांच आहे
जी ब्रांच आहे, जो भाग आहे, आता याच्या सुरुवातीला सिस्टमॅटिकची, या चॅप्टरच्या सुरुवातीला सिस्टमॅटिकचा अर्थ समजून सांगितलं. व्हॉट इज सिस्टमॅटिक? इट इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. सिस्टमॅटिकचा अर्थ काय होतो? इट इज द स्टडी ऑफ kinds and diversity of organisms. kinds च्या ऐवजी टाइप्स लिहा. टाइप्स and diversities of organisms. And their comparative and evolutionary relationship, and their comparative and evolutionary relationship. ही डेफिनेशन सिस्टमॅटिक्स या वर्ड. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय? आता एक शब्द तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग आपण पुढे जाऊया. सिस्टमॅटिक्स काय? ही ब्रांच आहे. कशाची? बायोलॉजीची. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची. सिस्टमॅटिक्स इज ए ब्रांच ऑफ बायोलॉजी. काय करणार आहे याच्यात? आपण स्टडी करणार आहे. कशाचा? प्रकारांचा. कोणत्या प्रकारांचा? विविधतांचा अभ्यास करणार आहे. कशाच्या विविधता? ऑर्गॅनिझमच्या विविधता. आणि आणखी काय करणार आहे? त्यांच्यामध्ये तुलनात्मक, कम्पॅरेटिव्ह, आपण म्हणतो ना, कम्पेअर नका करू मला कोणाशी, कम्पॅरिझन करणार आहे. दोन ऑर्गॅनिझम्स मधले डिफरन्सेस, दोन ऑर्गॅनिझम मधल्या सिमिलॅरिटीज, ह्याचा स्टडी केला. आणि इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप, उत्क्रांतीच्या दृष्टीने. कोणता? इव्हॉल्युशन शब्दाचा अर्थ होतो, सायंटिस्ट लोकांना गेले अनेक वर्ष सायंटिस्ट लोकांना अजूनही त्याचं नीट उत्तर, एकदम चांगलं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. पण त्या इव्होल्युशनचा संबंध सायंटिस्ट लोकांनी बऱ्यापैकी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की समुद्रामध्ये बाळांनो, सगळ्यात पहिले युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जन्माला आले. समुद्रात सगळे सजीव पहिले जन्माला कुठे आले? समुद्रात जन्माला. समुद्रात जे सजीव जन्माला आले, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ते कसे होते? एक पेशी होते, युनिसेल्युलर. आता हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे होते, या ऑर्गॅनिझम मध्ये चेंज होत तुमच्या माझ्यासारखे आज माणसं जन्माला आले. म्हणजे बरं, ते तर आहेतच, ते त्या काळापासून जे आहेत, कोट्यवधी वर्षापासून. किती कोटी? सर्वसाधारणतः 300 कोटी वर्षापासून ते आहेत. त्या 300 कोटी वर्षापासून तर आत्ताचा जो काळ चाललेला आहे, या काळापर्यंत ते त्यावेळेचे सजीव जे, ते त्यावेळेचे जे ऑर्गॅनिझम, ते तेव्हाही आहेत, आजही आहेत. प्रश्न असा आहे की त्यांच्यापासनं, सगळ्या सायंटिस्ट लोकांचं काय म्हणणं आहे की त्यांच्यापासनं विकास होत या कोट्यवधी वर्षांचा इतिहासात जर आपण चेक केला, त्या कोट्यवधी वर्षांचा जर अभ्यास करायला आपल्याला मिळालं, तर या कोट्यवधी वर्षांच्या अभ्यासाचा निष्कर्ष रूप, याचा जर निष्कर्ष काढला, याचा जर इन्फरन्स काढला, तर कळेल की सगळे सजीव त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून हळूहळू डेव्हलप होत या अवस्थेपर्यंत आले. ही जी हिस्ट्री आहे, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, आपल्या बॉडीमध्ये ट्रिलियन्स ऑफ द सेल्स, या एवढा मोठा जो प्रवास झालेला आहे, अतिशय विकसित असे सजीव जे तयार झालेत, त्या सजीवांचा उगम कुठे आहे? त्या युनिसेल्युलर मध्ये. तर यांचा प्रत्येक सजीवाचा एका सजीवाशी दुसऱ्या सजीवाशी संबंध आहे. दॅट इज कॉल्ड एज कम्पॅरेटिव्ह स्टडी. आणि दुसरी गोष्ट आहे इव्होल्युशन, की पहिला कोणता आला, नंतर कोणता आला, नंतर कोणता आला, नंतर कोणापासून तयार झालं, याला म्हणतात इव्होल्युशनरी रिलेशनशिप. दोन ऑर्गॅनिझम मध्ये, जसं आपल्याला ते फारसं योग्य नाही शब्द वापरणं, पण असं म्हटलं जातं की आपला पूर्वज कोण? आपले पूर्वज माकड होते. आपली उत्पत्ती डायरेक्टली माकडांपासून नाही झालेली. लिसन व्हेरी केअरफुली. आपली उत्पत्ती माकडांपासून नाही झालेली.
आपली उत्पत्ती हळूहळू झालेली आहे. सुरुवातीचे एप्स जे होते त्या एप्स नंतर डेव्हलपमेंट होत 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 माणूस जेव्हा पहिल्यांदा 4 पाय, आताही आपले एका अँगलने जर वंशज बघायला गेलो तर आपले वंशज कुठे आपल्याला मादागास्करला पाहायला मिळतात. आपल्यासारखे त्यांचे बोट आहेत, आपल्यासारखे त्यांचे जॉईंट्स आहेत, ते झाडावर राहतात. जास्त करून ते व्हेजिटेरियन्स आहेत. आणि तिथून काही काही सायंटिस्ट लोकांचं म्हणणं आहे की ते आपले ओरिजिनल मध्ये ते पूर्वज आहेत. काही सायंटिस्ट लोकांचं म्हणणं आहे की ओरांगुटान, चिंपॅन्झी, गोरिला जे बिना शेपटीचे जे माकडं म्हणतो आपण त्यांना वानर म्हणतो ते आहे. तर हे दोन्ही प्रकारचे ट्रेंड्स आहेत. आपल्याला आत्ता त्या भानगडीत पडायचं नाही. आपल्याला हे समजायचं की प्रत्येकाचं रिलेशनशिप आहे. या ऑर्गॅनिझमचं त्या ऑर्गॅनिझमशी रिलेशनशिप. तर हे जे रिलेशनशिप आहे हे सायंटिस्ट लोकांनी, हा जो धागा आहे हा सायंटिस्ट लोकांनी उलगडण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला. त्याला म्हणतात इव्हॉल्युशनरी रिलेशन. म्हणजे या सिस्टमॅटिक्स मध्ये तुम्हाला स्टडी काय काय करायचा आहे? स्टडी करायचा आहे की निरनिराळ्या प्रकारचे टाईप्स, त्यांच्यामधल्या व्हरायटीज, त्याच्यामध्ये असलेली विविधता, जेवढे सजीव आहेत त्यांच्यामध्ये एक विविधता दिसते, त्या विविधतेचा अभ्यास करायचा आहे. त्यांचा तुलनात्मक अभ्यास करायचा, याच्यात काय चांगलं, याच्यात काय चांगलं, याच्यात काय बेस्ट आहे, याच्यात काय कमी आहे, त्याचा अभ्यास. आणि त्यांचा आपसातला संबंध काय, त्यांचं या इतिहासाच्या दृष्टीने संबंध काय, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित स्टडी म्हणजे सिस्टमॅटिक. लक्षात आलं का? सिस्टमॅटिक्स वर्ड थोडाफार कळला का? मी असं नाही म्हणणार की संपूर्ण कळला. थंब पाठवा. गुड. आता सिस्टमॅटिक्स मध्ये ह्या गोष्टी म्हणजे आपल्याला जर अंडरलाईन करायची असेल तर काय करू शकतो? अंडरलाईन डायव्हर्सिटी अभ्यास करावा लागणार आहे, प्रकारांचा अभ्यास करावा लागणार आहे. कशाचा? ऑर्गॅनिझमचा. आणि त्यांचा कंपॅरेटिव्ह तुलनात्मक आणि इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप शोधायचं. या 4 गोष्टींचा 1 2 2 3 3 आणि 4 गोष्टींचा स्टडी ज्याच्यामध्ये केला जातो त्याला काय म्हणतात? सिस्टमॅटिक्स. आलं लक्षात? या सिस्टमॅटिक्स मध्ये आता तुम्हाला प्रश्न, आता मी थोडस रिव्हर्स जातो की तुम्हाला जर समजलं असेल तर रिव्हर्स जातो. तुम्ही तुमच्या आजूबाजूला, तुम्ही जिथेही राहताय, मला प्रत्येकाचं घर माहित नाही, कोण कुठे राहतं हे माहित नाही, पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला एकदा परिसर बघा. आजच बघा, लेक्चर संपल्या बघा. तुमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो एकदा चेक करा. तुम्हाला तुमच्या घरात बघा, बाहेर बघा. बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दिसेल. मग तुम्ही शहरात राहत असा, खेड्यात राहता, तुम्हाला एक गोष्ट अशी दिसेल बाळांनो की अनेक प्रकारचे सजीव तुमच्या आजूबाजूला आहेत, अनेक प्रकारचे वृक्ष वनस्पती तुमच्या आजूबाजूला आहेत. तुमच्या कुंडीमध्ये असेल, पावसाळ्याचे दिवस कुंडी जर असेल तुमच्या घरामध्ये, एखादं फळ फूल लावलेली काही कुंडी असेल किंवा तुमच्या शेजाऱ्याच्या घरी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला विविधता दिसेल. म्हणजे एवढ्या सगळ्या व्हरायटीज, एवढ्या सगळ्या म्हणजे लाईफचे एवढे विविध प्रकार, ज्याला आपण वर्ड काय यूज करतो? डायव्हर्सिटी, विविधता. डायव्हर्सिटी शब्दाचा अर्थ होतो विविधता. डायव्हर्सिटीचा अर्थ होतो विविधता. ही जी विविधता आहे या विविधतेकडून माणूस पूर्वीपासून आकर्षित होत आलेला आहे. या विविधतेकडे माणूस आकर्षित होत आलेला आहे. त्याला असं वाटतं की याच्यातले कोणते प्राणी, कोणते पशु, कोणते पक्षी आपल्या कामाचे, कारण त्याच्याकडे सगळ्यात जास्त देवाने बुद्धी देऊन ठेवलेली, हायएस्ट ॲनिमल आहे. आणि त्याने ती गोष्ट त्या बुद्धीचा वापर केला आणि तो आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करायला लागला. निरीक्षण करता करता त्याच्या लक्षात आलं, सुरुवातीच्या काळामध्ये त्याला 2च गोष्टी दिसत होत्या. काय दिसत होते? आजूबाजूला 2 प्रकारचे सजीव त्याला दिसत होते, लिव्हिंग फॉर्म्स दिसत होते. एक ॲनिमल्स जे मुवमेंट करू शकतात आणि एक जे मुवमेंट करू शकत नाही, दॅट वर प्लांट्स. ह्या आधारावर त्याने सुरुवातीला विचार करायला सुरुवात केली. आता हे जे एवढं सगळं विविधता जी त्याला पाहायला मिळाली, या विविधतेचा त्याने विचार केला की याला जर आम्हाला याच्याबद्दल जर नॉलेज घ्यायचं असेल, माणसाला असं वाटायला लागलं
याच्यामध्ये कोणते प्राणी उपयुक्त आहेत, कोणते अनुपयुक्त आहेत, कोणते त्रासदायक आहेत, त्यांच्या कोणापासून माझा बचाव करायचा आणि कोणाचा उपयोग करून येते ना तुमच्या लक्षात. म्हणजे थोडक्यात त्याला अभ्यास कशासाठी करायचा आहे? 4 गोष्टी. माझ्यासाठी फायदा देणारे कोणते आहेत, उपकारक कोणते आहेत, नुकसानकारक कोणते आहेत, जे फायदाही करत नाही नुकसानही करत नाही असे कोणते आहेत, आणि कोणाचा उपयोग करून माझ्या जीवनाचं लाईफ ऑफ स्टँडर्ड लाईफ काय म्हणू क्वालिटी ऑफ लाईफ माझं वाढवता येईल, उंचवता येईल, असे काही आहे ज्यांचा उपयोग करून माझ्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी निर्माण करता येतील का, फायदा करून घेता येईल. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून माणसाने याच्याविषयी विचार करायला सुरुवात केली. मग जेव्हा माणूस विचार करायला लागला तर त्याला हळूहळू ही गोष्ट लक्षात आली की आपण जो विचार करतोय, जे बघतोय जग, ह्याच्यापेक्षा हे जग आणि याच्यापेक्षा असलेल्या प्राण्यांची संख्या प्रचंड आहे, प्रचंड आहे. मग याला जर अभ्यास करायचा असेल तर काय करावं लागेल? मी नेहमी उदाहरण देतो. तुम्हाला एका रूम मध्ये ठेवलं आणि त्या रूम मध्ये 5-7 हजार पुस्तकं पडलेले. आता हे जे 5-7 हजार क्लासिफिकेशन, हे जे 5-7 हजार जे पुस्तक आहेत बाळांनो, हे 5-7 हजार पुस्तकांमधनं तुम्हाला नेमकं जर एक पुस्तक शोधून काढायचं असेल तर ते किती डिफिकल्ट आहे, किती डिफिकल्ट आहे तुम्ही अंदाज केला. त्या 5-7 हजार पुस्तकांमध्ये विविध विषयांची पुस्तक आहे आणि तुम्हाला सांगितलं क्वांटम फिजिक्सचं एक पुस्तक काढून द्या. किती अवघड, शोधावं लागेल, अवघड झालं, एकदम अवघड काम. याच्यासाठी काय करावं लागेल? तसं हे जग जे आहे ना ते अस्ताव्यस्त आहे. अस्ताव्यस्त म्हणणं तितकासा चांगला शब्द नाहीये, पण दुर्दैवाने आपल्याकडे शब्द नाही म्हणून मी अस्ताव्यस्त शब्द. मग हे सगळं जे अस्ताव्यस्त पडलेलं जे जग आहे त्याच्या अवतीभोवतीचं, याचा जर त्याला अभ्यास करायचा असेल तर त्याला एक सिस्टमॅटिक पद्धतीने एक विशिष्ट अशी पद्धत उभी करावी लागेल. ती जोपर्यंत पद्धत उभी करत नाही, त्याच्यासाठी काही नियम कानून ठेवत नाही, तोपर्यंत यांचा स्टडी करणं अशक्य आहे. ह्या गोष्टीला म्हणतात क्लासिफिकेशन. जसं बोलला, काय नाव बेटा तुझं? काय म्हणतात त्याला? क्लासिफिकेशन. म्हणजे यांची वर्गवारी करावी लागेल. काय करावं लागेल? क्लासिफाय करावं लागेल. यांच्या ग्रुपनुसार ठेवावे लागेल. जसं फिजिक्सचे पुस्तक आपण एका बाजूला ठेवले, केमिस्ट्रीचे पुस्तक एका बाजूला ठेवले, बायोचे पुस्तक एका बाजूला ठेवले, पॉलिटिक्सचे पुस्तक एका बाजूला, हिस्ट्री एका बाजूला ठेवले, तसं यांचं ग्रुपिंग करावं लागेल. हे जे ग्रुपिंग करावं लागेल तर ग्रुपिंग कशाच्या आधारावर करणार? ग्रुपिंग त्यासाठी आपण पहिलं जे चॅप्टर आहे ना ते लिव्हिंग वर्ल्ड आहे, सजीवांचं जगत. पहिलं जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव काय? लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे सजीवांची ओळख तर करून घ्या. सजीव म्हणण्यासाठी काही क्वालिटीज लागतात, त्या आहेत का त्याच्याकडे? हो आहेत. मग सजीव म्हणण्यासाठी, लिव्हिंग म्हणण्यासाठी त्याच्याकडे ज्या क्वालिटीज आपण काल पाहिल्या त्या जर 5-6 ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज असतील तर मग आता हे जेव्हा सायंटिस्ट लोकांनी आजच्या तारखेला स्टडी करता करता किती स्टडी केलेला असेल तर 1.7 to 1.8 मिलियन ऑर्गॅनिझम्सचा स्टडी झालेला आहे. किती स्टडी झालेला बाळांनो? 1.7 to 1.8 मिलियन. 1 मिलियन म्हणजे किती सांगा? 10 lakh. 10 लाख, बरोबर. म्हणजे 17 ते 18 लाख प्रकारचे सजीव या जगामध्ये आतापर्यंत स्टडी करण्यात आलेले आहेत. किती लाख प्रकारचे? 17 ते 18 लाख प्रकारचे सजीव. आता तुम्ही विचार करा, अहो आमच्या घरातल्या वस्तू आम्हाला सापडत नाही, आम्हीच ठेवलेल्या वस्तू आम्हाला सापडत नाही, आम्हीच ठेवलेल्या वस्तू आम्हाला सापडत नाही. तेव्हा हे लाखो प्रकारचे जे सजीव आहेत यांचे कॅरेक्टर्स, यांची नावं कसे लक्षात ठेवणार? मग याच्यासाठी एवढे जर सजीव असतील तर या सजीवांसाठी काहीतरी सिस्टीम डेव्हलप करावी लागेल. त्या सिस्टीमला ज्याच्यामध्ये अशी सिस्टीम डेव्हलप केली गेलेली आहे त्या सायन्सला सिस्टमॅटिक्स, आणि त्याचीच एक ब्रांच आहे, त्या ब्रांचला म्हणतात टॅक्सॉनॉमी. काय नाव देतात मुलांनो? टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमी इज द सायन्स ऑफ ब्रांच ऑफ, पहिले हे लिहून घ्या. इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. ब्रांच ऑफ बायोलॉजी. इट इज
रिलेटेड विथ किंवा इन विच क्लासिफिकेशन इज डन. याच्यात काय केलं जातं? ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. म्हणजे याची जर प्रॉपर डेफिनेशन द्यायची असेल, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी इन विच द organisms are classified. It is the branch of biology in which organisms are classified for their study, for their use. सगळ्या गोष्टींसाठी जिथं ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं जातं त्या ब्रांचचं नाव काय? टॅक्सॉनॉमी. ही जी टॅक्सॉनॉमी आहे, या टॅक्सॉनॉमीत आता याच्यात गोंधळ काय झाला, सुरुवातीची अवस्था सांगतो. आता अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा क्लासिफिकेशनचा विषय आला, लोकांना असं वाटलं की त्यांना जे काही 500-700 जे काही त्यांना झाडं, वृक्ष, वनस्पती दिसत होते ते त्यांना विचार केला की यांना आपण क्लासिफाय करू. याची सुरुवात केली होती अरिस्टॉटल साहेबांनी. सुमारे 2200-2300 वर्षापूर्वी अरिस्टॉटल नावाचा एक ग्रीक वैज्ञानिक फिलॉसॉफर होता. ऍक्च्युअली तो फिलॉसॉफर होऊन गेला आणि त्याने ॲनिमल्स आणि प्लांट जे डोळ्याला दिसत होते ते त्यांनी क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला एक गोष्ट पक्की झाली की एवढी व्हरायटी आहे, यांचा जर स्टडी करायचा असेल तर क्लासिफिकेशन केल्याशिवाय शक्य नाही. हे सगळ्यांना मान्य आहे का नाही मला सांगा बरं. पहिली ही गोष्ट मान्य आहे का सगळ्यांना सांगा. जर एवढे ऑर्गॅनिझम्स असतील बाळांनो, तर यांना सगळ्यांना क्लासिफाय केल्याशिवाय, वर्गीकरण केल्याशिवाय त्यांचा अभ्यास करणं शक्य नाही. हे मान्य आहे का सगळ्यांना? बोला, कमॉन बोला पटकन. हो सर. पुस्तक शोधणं, गर्दीमधलं पुस्तक शोधणं अवघड आहे. एवढ्या सगळ्या 5-7 हजार पुस्तकांमधलं नेमकं पुस्तक शोधणं जसं अवघड आहे, तीच गोष्ट बेटा एवढ्या सगळ्या प्राण्यांमध्ये कामाचे कोणते, बिनकामाचे कोणते, युजफुल कोणते, हार्मफुल कोणते, न्यूट्रल कोणते, मायक्रोस्कोपिक कोणते, मॅक्रोस्कोपिक कोणते. 2 वर्ड यूज केले. मायक्रोस्कोपिक, आता मायक्रोस्कोपचा शोध झालाय. जेव्हा हे मायक्रोस्कोपचा शोध नव्हता तेव्हाची गोष्ट सांगतोय तुम्हाला. मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक जे डोळ्यांना दिसतात त्यांना काय म्हणतात? मॅक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे विच कॅन बी सीन बाय मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शक यंत्रातनं जे दिसतात. मायक्रोस्कोप मधून जे दिसतात त्यांना म्हणतात मायक्रोस्कोपिक. आणि जे नेकेड आयने, उघड्या डोळ्यांनी दिसतात, नेकेड आईजने जे दिसतात त्यांना म्हणतात मॅक्रोस्कोपिक. हे दोन्ही वर्ड लिहून ठेवा. तर मॅक्रोस्कोपी, MACRO या, MACRO, मॅक्रोस्कोपिक. तर मला हे म्हणायचं की मायक्रोस्कोपिक पासून तर मॅक्रोस्कोपिक पर्यंत ही जी सगळी सजीव सृष्टी आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची जे वर्ल्ड आहे, लिव्हिंग वर्ल्ड आहे, याला क्लासिफाय केल्याशिवाय तुम्ही स्टडी करू शकत नाही. ही गोष्ट पक्की झाली. ही गोष्ट त्या काळच्या सुमारे 2200-2300 वर्षापूर्वी अरिस्टॉटल साहेबांच्या लक्षात आली. त्याच्याही आधी इंडियन लोकांच्या लक्षात आली होती. मग ही जी अरिस्टॉटल साहेबांच्या लक्षात आली, मग यांनी काय केलं, जे डोळ्यांना दिसत होते त्यांना पहिल्यांदा क्लासिफिकेशन केलं गेलं. त्यांनी सांगितलं ॲनिमल्स क्लासिफाय केले आणि प्लांट्स क्लासिफाय केले. कोणाकोणाला क्लासिफाय केलं बेटा? ॲनिमल्सला, जे डोळ्याला दिसत होते त्यांना क्लासिफाय केलं. ह्या ॲनिमल्सला क्लासिफाय करताना तुम्हाला हे बघा, मुलं शाळेत जातात, 500 मुलं तुम्हाला दिसली. त्या 500 मुलांना तुम्हाला एकदम दिसले, तुम्ही एका शाळेत गेले आणि त्या सगळ्या शाळेतल्या मुलांना तुम्ही एकदम पाहिलं. तुमच्यासाठी एक गोष्ट काय दिसली की तुम्हाला सगळे मुलं शाळेत जातात. पण या मुलांमध्ये जर तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं असेल, या मुलांना कोणता मुलगा कोणत्या वर्गात आहे हे जर शोधायचं असेल तर काय करावं लागेल? साधा नियम करावा लागेल. पहिल्यांदा सगळ्या ह्या मुलांचं सगळं कॅटलॉग, रजिस्टर, त्यांचे फोटो किंवा ते सगळं तुम्हाला शोधावं लागेल, धुंडाळावं लागेल. म्हणजेच या मुलांपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला प्रत्येक वर्ग ह्या मुलांचा वयोगट शोधावा लागेल. म्हणजे यांना तुम्ही 3 प्रकारे क्लासिफाय करू शकता. नंबर 1, जेंडरच्या आधारावर. यांच्या या एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये मुली किती, मुलं किती. पहिला क्लासिफिकेशन पहिलं मोकळं झालं
की ह्या पर्टिक्युलर शाळेमध्ये ह्या 500 विद्यार्थ्यांमध्ये मुली एवढ्या आहेत, मुलं एवढ्या आहेत. क्लासिफिकेशन नंबर 1. क्लासिफिकेशन नंबर 2, पहिलीच्या वर्गात एवढे, दुसरीच्या वर्गात एवढे, तिसरीच्या वर्गात एवढे, चौथीच्या वर्गात एवढे, किंवा 5वी पर्यंत 7वी पर्यंत शाळा आहे समजा, तर 7वी पर्यंत असे विद्यार्थी ह्या वर्गात ह्या वर्गात असे. आता वर्गात एकेका वर्गात किती किती मुले आहेत ते तुम्हाला कळेल. त्यांच्यामध्ये आणखी तुम्हाला जर डिटेलमध्ये क्लासिफिकेशन करायचं असेल तर वजनाच्या आधारे करू शकता, उंचीच्या आधारे करू शकता, मार्कांच्या आधारे करू शकता. येतंय तुमच्या लक्षात? मार्कांच्या आधारे करू शकतात. तर अशा विविध पद्धतीने त्याच वर्गाला, त्याच टार्गेटला, त्याला तुम्ही क्लासिफाय करू शकता. हे क्लासिफिकेशन जसं जसं तुम्ही करत जाता तसं तसं त्या विद्यार्थ्यांबद्दलची जास्तीत जास्त माहिती तुमच्या समोर येत जाते. तुम्ही पहिल्यांदा काय बघितलं की शाळा आहे आणि शाळेमध्ये 500 विद्यार्थी. आता तुम्ही जेव्हा त्याच्या डिटेलमध्ये गेले तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळायला लागली. एम आय राईट ऑर रॉंग? बोला. हे कळलं का? राईट. राईट. बरोबर आहे ना? राईट. म्हणजे तुम्ही राईट जेवढ्या सर. बारीक, येस मॅडम, जेवढ्या तुम्ही क्लासिफाय करायला लागतात क्लासिफाय करता करता यू गेट मोर अँड मोर इन्फॉर्मेशन. सेम थिंग यांनी काय केलं, यांनी आता यांच्याकडे जास्त कॅरेक्टर्स होते, यांच्याकडे काय मायक्रोस्कोप नव्हता. अरिस्टॉटल साहेबांनी अॅनिमल्सला 2 बेसिसवर क्लासिफाय केलं. अॅनिमल्स विथ रेड ब्लड आणि अॅनिमल्स विदाऊट रेड ब्लड. विदाऊट रेड ब्लड, बस या 2 त्यांनी क्लासिफाय करून टाकले. त्यांनी जेवढे प्राणी पाहिले त्यांच्यामध्ये त्यांनी पाहिलं की कोणाकोणाच्या बॉडीमध्ये रेड ब्लड आहे, कोणाकोणाच्या बॉडीमध्ये रेड ब्लड नाही. त्यांना वेगळा ग्रुप करून टाकला. यांचा ग्रुप वेगळा, यांचा ग्रुप वेगळा. प्लांट्स मध्ये त्यांनी 3 ग्रुप केले. काय काय केलं? पहिला जो ग्रुप केला त्यांना नाव दिलं त्यांनी हर्ब्स. दुसरा जो ग्रुप केला त्यांचं नाव दिलं श्रब्स. आणि तिसरा जो ग्रुप केला त्यांचं नाव दिलं ट्रीज. ज्या टॉल होत्या, मोठ्या मोठ्या होत्या, घरांपेक्षा उंच होत्या, घरापेक्षा जे उंच होत्या त्यांना टाकलं ट्रीज मध्ये. घरापेक्षा किंवा घराच्या बरोबर जे होते त्यांना टाकलं श्रब्स मध्ये. आणि जे गवताळ होते, कमरेच्या खाली ज्यांची उंची होती त्यांना टाकलं हर्ब्स मध्ये. अशा पद्धतीने एकदम सुरुवातीचं बाहेरचं सगळं कॅरेक्टर बघून जे काही क्लासिफिकेशन त्यांना जमलं ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. हे समजलं का? हे अर्लिएस्ट क्लासिफिकेशन होतं. हो सर. येतंय ना? म्हणजे किती बघा, क्रायटेरिया काय लावला, निकष काय लावले, कशाच्या आधारावर तुम्ही क्लासिफाय करता. मी जसं बोललो तुम्हाला की तुम्ही जेंडरच्या आधारावर क्लासिफाय करू शकता. तुम्हाला एकच माहिती मिळेल. जेंडरच्या आधारावर, लिंगाच्या आधारावर जर तुम्ही क्लासिफाय केलं तर तुम्हाला काय मिळेल की आमची शाळा आहे, या शाळेमध्ये 250 मुली शिकतात, 250 मुलं शिकतात. दॅट्स ऑल. ही इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्ही किती डीप मध्ये जातात त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून. येत आहे लक्षात सगळ्यांच्या? गायत्री बेटा ऑडिओ बंद कर, तुझ्या घरचा आवाज येतो. भूमी ऑडिओ बंद करा बेटा. कम ऑन फास्ट. गायत्री तुला ऐकू नाही आलं का? बाहेर काढावं लागेल. काही काही मुलांना ना डोकं वापरतच नाही ते, किंवा फोन चालू ठेवून कुठतरी निघून जातात. आता हे झालं बेसिक. काय झालं की ऑर्गॅनिझम्स एवढे सगळे आहेत तर यांना क्लासिफाय केल्याशिवाय तुम्हाला स्टडी करता येणार नाही. एवढे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, यांना तुम्हाला क्लासिफाय केल्याशिवाय पर्याय नाही. ही गोष्ट पक्की झाली. क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया ठेवावा लागेल. आता जसं जसं विज्ञान प्रगत होत गेलं, सुरुवातीचे जे क्लासिफिकेशन होते ते बाह्य स्वरूपावर आधारित होते, एक्सटर्नल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सवर आधारित होते. आता मी ते वर्ड लिहितो. मी जे बोलतोय त्या वर्डला प्रॉपर आपण स्वरूप देऊया. आता हे लिहून घ्या तुम्ही. हे लिहा बरं पटकन. हे जे अर्ली क्लासिफिकेशन होते, सुरुवातीचे जे क्लासिफिकेशन होते, अर्ली सुरुवातीच्या काळातले अर्ली क्लासिफिकेशन
early classification was based on म्हणजे आधारलेले असणे, बेस्ड ऑन एक्सटर्नल बाह्य मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. इकडे लक्ष द्या. सुरुवातीचं जे क्लासिफिकेशन होतं, जे 17व्या-18व्या शतकांमध्ये केलं गेलं, 17th 18th सेंचुरीमध्ये जे केलं गेलं क्लासिफिकेशन, ते क्लासिफिकेशन कशाच्या आधारावर होतं? एक्सटर्नल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. त्याचा अर्थ आपण जसं क्लासिफाय करतो, तुम्ही क्लासिफाय करता, तुम्हाला मी फक्त लक्षात आणून देतो बघा. तुम्ही कसं क्लासिफाय करता माहितीये का? किंवा आम्ही सुद्धा, आता मी जरी मोठा आहे, तुमचे पॅरेंट्स सुद्धा, सगळे लोक आपण सर म्हणतो, अरे तो नाही का, तो पांढरा शर्ट घालतो, तो नाही का, तो अशी कॅप असते बघ त्याची, त्याचे नाही का डोळे खूप मोठे मोठे आहेत. आपण क्लासिफाय करतो, त्याचं वैशिष्ट्य सांगतो. त्याला काय म्हणतात? कॅरेक्टरिस्टिक्स किंवा कॅरेक्टर. एक्सटर्नल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर, बाह्य स्वरूप बघून जे कॅरेक्टर ज्याच्यावर क्लासिफिकेशन केलं जातं. आता त्या काळात मायक्रोस्कोप नसल्यामुळे काय व्हायचं बाळांनो, की त्या काळात जे दिसत होतं डोळ्यांना, विजिबल कॅरेक्टर्स जे होते, डोळ्यांना दिसणारे जे कॅरेक्टर्स होते, त्याच्या आधारावर क्लासिफिकेशन केलं गेलं. कारण त्यावेळेला सेलचा स्टडी झालेला नव्हता, या सेलचं ओरिजिन माहित नव्हतं, ही सेल बनते कशी ते माहित नव्हतं, त्यांच्यामध्ये डीएनए आहे का नाही हे माहित नव्हतं, हे काहीच माहित नव्हतं. त्यावेळेचं क्लासिफिकेशन कसं होतं? बाह्य स्वरूपावर आधारित होतं. त्याला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल मॉर्फोलॉजिकल. आता मॉर्फोलॉजी हा तुमच्यासाठी नवीन वर्ड आलेला आहे. मॉर्फोलॉजी शब्दाचा अर्थ होतो इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. लिहून घ्या, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी in which external characters or features are studied. ज्याच्यामध्ये एक्सटर्नल कॅरेक्टर स्टडी केले जातात, त्या ब्रांचला काय म्हणतात? मॉर्फोलॉजी. इंटरनल कॅरेक्टर जेव्हा स्टडी केल्या जातात त्याला म्हणतात अॅनाटॉमी. जेव्हा इंटरनल स्ट्रक्चरचा स्टडी केला जातो त्याला म्हणतात अॅनाटॉमी. येत आहे लक्षात? इंटरनल स्टडी करायचे असतील तर वर्ड येईल अॅनाटॉमी, आणि एक्सटर्नल स्टडी करायचं असेल तर वर्ड येईल मॉर्फोलॉजी. हे लिहून घ्या. समजताय का बोर होतंय बाळांनो? कम ऑन. नाही सर. समजताय ना सगळ्यांना? समजतो. हो. गुड. समजतंय सर. व्हेरी गुड. गुड. आता इथून पुढे आपण लक्ष देऊ. आता थोडा वेळ राहिलेला आहे, 10-15 मिनिटांमध्ये जेवढं आपल्याला पुढे जाता येईल बघूया. आता हा पार्ट आपला समजून घेतला की सुरुवातीचं जे क्लासिफिकेशन होतं ते एक्सटर्नल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्सवर, बाह्य दिसण्याच्या स्वरूपावर. अशा प्रकारचं कॅरेक्टर, हे जे बाह्य स्वरूपाचं जे कॅरेक्टर्स होते ते बघून सगळ्यात पहिले अर्वाचीन काळामध्ये, प्राचीन काळाची गोष्ट सोडून द्या, अरिस्टॉटल साहेबांचा काळ होता 200 to 250 BC, म्हणजे आत्ताचा जो इसवी सन आहे त्याच्या आधीची गोष्ट आहे. म्हणजे 200 ते 250 वर्ष पूर्वीची गोष्ट आहे. कधी? ते 2000 साल चालू आहे ना त्याच्या आधीची. म्हणजे सर्वसाधारण 2200 ते 2300 वर्षाच्या दरम्यान हा शास्त्रज्ञ होऊन गेला अरिस्टॉटल, आणि त्याने या पद्धतीचं क्लासिफिकेशन. पण आत्ताच्या काळामध्ये सर्वसाधारण 18th सेंचुरीमध्ये एक मोठा क्रांतिकारक संशोधक होऊन गेला ज्याचं नाव आजपर्यंत चालू आहे. त्याचं नाव आहे इन 18th सेंचुरी, इथे लिहून घ्या, इन 18th सेंचुरी कॅरोलस लिनियस नावाचा सायंटिस्ट. कॅरोलस लिनियस.
ही इज द फादर ऑफ टॅक्सॉनॉमी. यांना आपण टॅक्सॉनॉमीचा पिता म्हणतो, जनक म्हणतो. जनक शब्दाचा अर्थ जनक किंवा पिता, फादर मानतो आपण यांना बाळांना. हे जे होते यांनी सगळ्यात पहिले क्लासिफिकेशन करण्याची गरज मांडली आणि यांनी सांगितलं ऑर्गॅनिझमला तुम्ही, सजीवांना जर तुम्ही क्लासिफाय केलं नाही तर तुम्हाला स्टडी करता येणार नाही. मग यांनी जे दिलं, जसं यांनी दिलं तसं यांनी पण टू सिस्टम क्लासिफिकेशन, लिहून घ्यायचं, टू किंगडम क्लासिफिकेशन दिलं. म्हणजे दोनच प्राणी त्याच्यात क्लासिफाय केले गेले. कोणकोणते? दोनच सजीव त्याच्यात क्लासिफाय केले. प्राणी नाही, प्राणी चुकलेला शब्द. दोनच सजीव क्लासिफाय केले गेले. एक सजीव होते प्लांट आणि दुसरे सजीव होते ॲनिमल. यांना क्लासिफाय करण्यासाठी जे एक्सटर्नल कॅरेक्टर्सवर आधारित, इट वॉज नॉट नॅचरल. हे नॅचरल पद्धतीचं नव्हतं, नैसर्गिक गुणांवर आधारित, नैसर्गिक गोष्टींवर आधारित नव्हतं. जे दिसत होतं त्याच्या आधारावर यांनी पहिल्यांदा 18व्या, म्हणजे आता बघा जवळजवळ तुम्ही अंदाज लावू शकता 2000 वर्षाचा कालावधीमध्ये गेला तोपर्यंत कोणी क्लासिफिकेशनचं नाव काढलं नाही किंवा कोणी क्लासिफाय करू शकलं नाही. मात्र त्याच्यानंतर 18व्या शतकामध्ये हा सायंटिस्ट झाला कॅरोलस लिनियस आणि याने पहिल्यांदा ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. कशाच्या आधारावर? एक्सटर्नल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. कशाच्या आधारावर? एक्सटर्नल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरच्या आधारावर. आता यांनी जे टू किंगडम क्लासिफिकेशन दिले, यांनी काय काय कशाचं क्लासिफाय केले? प्लांट्सचं आणि ॲनिमल. हे क्लासिफिकेशन देताना त्यांनी काही नियम सांगितले, काही गोष्टींचा विचार केला. आता हा जस्ट इतिहास चाललेला, मग आपण डायरेक्ट आपल्या टॉपिकवर येतो. कारण हे जर तुम्हाला बेस जर सांगितलं नाही ना तर तुम्हाला हे चॅप्टर समजणार नाही, मग बोर व्हायला लागेल. मग यांनी काय केलं? यांनी सांगितलं की तुम्हाला काय करावं लागेल, नीट लक्ष द्या. तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला प्रत्येक प्राण्याला नाव देणं गरजेचं आहे. बघा, ह्या माणसाने, ह्या महापुरुषाने, या सायंटिस्टने काय सांगितलं? तुम्हाला ऑर्गॅनिझमचा जर स्टडी करायचा आहे ना, तुम्ही त्याला नाव द्या. तुम्ही नाव दिल्याशिवाय त्याचा स्टडी करू शकणार नाही. तुम्हीच विचार करा, याला काहीच नाव नाहीये, तुम्ही याला कसं एखाद्याला सांगायचं असेल की हे घेऊन ये, कसं सांगणार? हे विकत आणायचं आहे, याच्याबद्दल याचं वर्णन करायचं, कसं करणार? नाव देणं गरजेचं आहे. मग यांनी सांगितलं प्रत्येक सजीवाला, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला तुम्ही काय करा? नॉमेनक्लेचर करा. त्याला पहिल्यांदा काय करा? आयडेंटिफाय करा. आयडेंटिफाय करा म्हणजे ओळखा काय आहे तो. त्याच्यासाठी तुमच्याकडे काही बेसिक नॉलेज असलं पाहिजे. आयडेंटिफिकेशन करा आणि त्याला दुसरं काम काय करा? नॉमेनक्लेचर करा. नॉमेनक्लेचर, नाव द्या त्याला. इट इज द सायन्स ऑफ गिव्हिंग नेम. गिव्हिंग नेम याला काय म्हणतो आपण? नाव देणं. गिव्हिंग नेम त्याला आपण म्हणतो नाव ठेवणं, याला म्हणतो आपण नॉमेनक्लेचर. आयडेंटिफाय, ओळखणे, ओळखण्याचा प्रयत्न करा की कोणत्या कॅटेगरीचा आहे, नंतर त्याला नाव देऊन टाका. तुम्ही म्हणाल सर याच्यात फार मोठं काम काय केलं त्यांनी? काम असं केलं बेटा, काम असं केलं. एकदम नीट लक्ष द्या. काम असं होतं की त्याच्या एक गोष्ट लक्षात आली, तो स्वीडनचा राहणार होता, स्वीडिश होता तो. त्याने पाहिलं की ज्या झाडाचं नाव माझ्या स्वीडनमध्ये आहे एक आहे, त्याच झाडाचं नाव फ्रान्समध्ये दुसरं आहे, इंग्लंडमध्ये तिसरं आहे. आपल्याकडे बघा, आपल्याकडे तांदूळ जो आहे, तांदूळ हा जो आहे आपल्याकडे मराठीत तांदूळ म्हणतात, हिंदीत त्याला चावल म्हणतात, मारवाडीमध्ये त्याला चावळ म्हणतात, बंगालमध्ये त्याला चोखा म्हणतात, तामिळनाडूमध्ये त्याला अरिसी म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला राईस म्हणतात. वनस्पती एकच आहे की नाही? सांगा, बोला. वनस्पती, तांदूळ एकच, पण प्रत्येकाचं नाव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं झालं. तुम्ही सांगा, जर असं जर असेल तर कन्फ्युजन होईल की नाही होणार? होणार सर. बरोबर आहे ना? मग आता जर हे जे कन्फ्युजन असेल, तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे?
हे जर कन्फ्युजन टाळायचं असेल तर काय करावं लागेल? कुठेही गेले तरी त्या वस्तूला एक नाव दिलं पाहिजे. कुठेही जा तुम्ही जगाच्या पाठीवर, त्या पर्टिक्युलर सजीवाला जर एकच नाव असेल तर कन्फ्युजन होणार नाही. म्हणून नॉमेनक्लेचरला महत्व आहे. मग याने सांगितलं की तुम्ही जे नॉमेनक्लेचर करताय ते नॉमेनक्लेचर कसं करा, त्याला 2 नाव द्या. त्याला म्हणतात बायनॉमियल सिस्टीम. त्याने काय सांगितलं, तुम्ही काय करा, बायनॉमियल सिस्टीम फॉलो करा. बायनॉमियल, बाय 2, नॉमियल नेम्स, 2 नावं द्या त्याला, 2 नावं द्या. बरोबर. हे जर तुम्ही 2-2 नावं दिले, 2-2 नावं दिली तर त्याच्यामुळे सोपं काय होऊन जाईल. आता बघा कितीतरी मुलांचे सगळ्यांचे 2-2 नाव आहेत. सांगतो मी. इथं बघा, गौरी इंगळे, कल्पेश साळवे, बरोबर की नाही, सत्यम कातकाडे, बरोबर. तर हे सगळे जे नाव आहेत, आयुष जाधव, हे जे नावं तुम्हाला दिसतात हे कसे आहेत, बायनॉमियल आहेत. 2 नाव आहेत. पहिलं जे नाव आहे त्या पहिल्या नावाला म्हणतात जेनेरिक नेम आणि दुसरं जे नाव असतं त्याला म्हणतात स्पेसिफिक नेम किंवा स्पेशीज नेम. हे सांगितलं त्याने सांगितलं पहिलं जे नाव असेल ते जेनेरिक दाखवेल, दुसरं जे नाव असेल ते स्पेसिफिक नेम ठेवा त्याचं. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही 2 नावं दिले तर तुम्हाला जगाच्या पाठीवर जर ही सिस्टीम तुम्ही फॉलो केली तर जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला तीच वनस्पती, तीच वस्तू, तोच प्राणी तुम्हाला मिळू शकेल. आणि याचं सगळ्यात मोठं योगदान, सगळ्यात मोठं काम झालेलं आहे कोणाकडून, कॅरोलस लिनियस साहेबांकडून. आणि आजपर्यंत तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजपर्यंत हीच सिस्टीम फॉलो केली जाते. कोणी दिलेली, कॅरोलस लिनियस साहेबांनी. म्हणून कॅरोलस लिनियसचं योगदान मोठं आहे. मग कॅरोलस लिनियस साहेबांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला कन्फ्युजन जगामध्ये अवॉइड करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, बायनॉमियल सिस्टीम फॉलो करावी लागेल. बायनॉमियल सिस्टीम फॉलो करताना एक गोष्ट आणखी करावी लागेल, काय की तुम्हाला इंग्लिश लँग्वेज वापरून चालणार नाही, मराठी वापरून चालणार नाही, हिंदी वापरून चालणार नाही, चायनीज वापरून चालणार नाही, हिब्रू वापरून चालणार नाही, पर्शियन वापरून चालणार नाही. काय वापरावी लागेल, जी लँग्वेज आता कोणी बोलत नाही अशी लँग्वेज वापरावी लागेल. आणि ती लँग्वेज आता कोणी बोलत नाही, ज्या लँग्वेज मध्ये आता चेंज होण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत, आणि त्या लँग्वेजचं नाव आहे लॅटिन लँग्वेज. त्या लँग्वेजचं नाव काय आहे बाळांनो, लॅटिन लँग्वेज, लॅटिन. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे सगळे नाव, वनस्पती, पशु, पक्षी, जे काही तुम्हाला दिसतात त्या सगळ्यांचे नाव कशात असले पाहिजे, लॅटिन मध्ये असले पाहिजे. बिकॉज no people use it for speaking or writing. तुम्ही म्हणाले याचा काय फायदा झाला, फायदा असा आहे बाळांनो की जी लँग्वेज बोलण्यासाठी वापरली जात नाही, रायटिंगसाठी वापरली जात नाही, व्यवहारामध्ये वापरली जात नाही, अशी जी भाषा आहे त्या भाषेमध्ये चेंज होत नाही. तुम्ही बघितलं असेल की आता जेव्हापासून कॉम्प्युटर आला ना, लॅपटॉप आले, मोबाईल्स आले, तेव्हापासून लँग्वेज बदलून गेलेली. लोकांचे आता सामान्य माणसांना सुद्धा माहीत झालं होम क्वारंटाईन. क्वारंटाईन हा शब्द कोरोनाच्या आधी कोणाला माहित होता, मलाही माहित होतं. क्वारंटाईन करावं लागतं म्हणजे आम्ही कधीतरी वाचलेला असेल तो शिकण्याच्या वेळेला. तर क्वारंटाईन म्हणजे वेगळं करणं. कंटेनमेंट झोन, नवीन वर्ड आला, आम्हाला माहित नव्हतं त्याचा अर्थ. असे अनेक वर्ड आपल्या भाषेमध्ये घुसलेले आहेत. इंग्लिश भाषेमध्ये फॉरेस्ट हा शब्द जंगलाला उद्देशून आहे, पण इंग्रजांना पसंत आला तो शब्द काय, जंगल, म्हणून आता ते जंगल शब्द फॉरेस्ट. तर भाषा ही सतत डायनॅमिक असते, बदलत. मग ही जी बदलणारी भाषा असेल त्या भाषेमध्ये जर नावं दिले गेले तर होईल काय, होईल असं की त्या भाषेमध्ये नंतर तिचा अर्थ काहीतरी वेगळा होऊन जाईल, कन्फ्युजन होईल. ते कन्फ्युजन कधीही आयुष्यभर होऊ नये, पुन्हा कधीच कन्फ्युजनच्या वाट्याला जायला नको. म्हणून या सगळ्या भाषांचं रूपांतर कशात केलं गेलं, लॅटिन भाषेमध्ये. आणि त्या लॅटिन भाषेचा फायदा असा झाला बाळांनो, त्या लॅटिन भाषेचा फायदा असा झाला की या लॅटिन भाषेमुळे अतिशय महत्वाची गोष्ट झाली की आता जे
काही नावं डायरेक्ट आपल्या यांनी दिलेली आहेत, कॅरोलस लिनियस साहेबांनी. उदाहरणार्थ मॅन्जीफेरा इंडिका. कशाचं नाव आहे, कोण सांगतं मला? मँगो. कशाचं नाव आहे? मँगोचं मँगो. आहे. सगळ्यांना आता बघा, तुम्ही एका झटक्यात सांगितलं की नाही? कोणी कन्फ्युज झालं का मॅन्जीफेरा इंडिका मध्ये? नाही कन्फ्युज झाले. कारण काय, तुम्ही इंग्लंडमध्ये जरी गेले तरी मॅन्जीफेरा इंडिका सांगितल्याबरोबर हा इंडिका जो वर्ड आहे हा सांगतोय की हा इंडियाचा ओरिजिन वाला आहे, आणि मॅन्जीफेरा वर्ड सांगतोय की हा मँगो आहे. म्हणजे हे टू नेम सिस्टीम मुळे, बायनॉमियल सिस्टीम मुळे काय झालं की वर्ल्ड मध्ये तुम्ही बायोलॉजीच्या जाणकार कुठल्याही माणसाला जर सांगितलं, उदाहरणार्थ टॅमॅरंडस इंडिका, चिंच आणून देईल, अझाराडिक्टा इंडिका, तो तुम्हाला लिंबाचं झाड आणून देईल. येतंय लक्षात? याच्यामुळे काय झालं, कन्फ्युजन सगळे कमी झाले. नंतर त्याने सांगितलं की कॅरेक्टर्सच्या आधारावर तुम्ही यांचं वर्गीकरण करा. आणि ते कॅरेक्टरचे, तर त्याच्या काळात बिचाऱ्याकडे मायक्रोस्कोप नव्हता, त्यामुळे त्याने क्लासिफिकेशन करताना सेलचा विचार न करता जे बाहेरून कॅरेक्टर दिसत आहेत त्या कॅरेक्टर्सच्या आधारावर त्याने क्लासिफिकेशन दिलं. आणि त्या क्लासिफिकेशनच्या आधारावर आज क्लासिफिकेशन चाललेलं आहे. आणि त्याच्यानंतर मात्र जसजसे सायंटिस्ट पुढे 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 जात गेले तसं तसं त्या प्राण्याचे, त्या वनस्पतीचे किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे त्याला एक्स्ट्रा कॅरेक्टर्स माहिती झाले. जसं मी सांगितलं, शाळेत तुम्ही गेले, तुम्हाला 500 विद्यार्थी दिसले. त्या 500 विद्यार्थ्यांना तुम्हाला एकदम सिंपल क्लासिफिकेशन, एकच क्लासिफिकेशन पाहिजे, त्याच्यात मुली किती मुलं किती, दॅट्स ऑल, संपला विषय. एकच इन्फॉर्मेशन पाहिजे होती, मिळून गेली, विषय संपला. परंतु जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये गेले की पहिलीत किती, दुसरीत किती, सातवीत किती, चौथीत किती, हुशार किती, जास्त मार्क मिळवणारे किती, ऍव्हरेज स्कोर किती, 70% वरती किती, 70% खालची किती, बरोबर आहे की नाही, मागच्या चाचणीत चांगले मार्क मिळवलेले किती, ह्या चाचणीत इम्प्रुव्हमेंट झालेले किती, ह्या सगळं जेव्हा तुम्ही लेखाजोखा मांडता तेव्हा तुमच्याकडे इन्फॉर्मेशन येऊन जाते. तसं 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 जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या कॅरेक्टर्सची जेव्हा तुम्ही स्टडी करायला लागता तेव्हा तुम्हाला कळतं की अरे याची सेल, प्लांटची सेल आणि ॲनिमलची सेल वेगवेगळी आहे, प्लांटची सेल आणि बॅक्टेरियाची सेल वेगवेगळी आहे. प्लांट मध्ये जे केमिकल्स मिळतात आणि ह्युमन बिईंग मध्ये जे केमिकल्स मिळतात ते वेगळे. ह्युमन बिईंग मध्ये जे केमिकल्स मिळतात आणि इन्सेक्ट मध्ये जे केमिकल्स मिळतात ते वेगवेगळे. त्याच्याकडचे काही कॅरेक्टर्स, काही एक्सटर्नल मॉर्फॉलॉजिकल आणि इंटरनल कॅरेक्टर्स वेगळे आहेत. इन्सेक्ट पासून, ह्या इन्सेक्ट पासून हा इन्सेक्ट आलेला आहे, ह्या इन्सेक्टचा ओरिजिन इथून आलेला आहे, सगळे पुरावे गोळा केले आणि त्याच्या आधारावर एक नवीन क्लासिफिकेशन तयार केलं गेलं. आणि ज्या क्लासिफिकेशनला आता जे आपण मान्य करतोय त्या क्लासिफिकेशनचं नाव आहे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. आता जे आपण करतोय क्लासिफिकेशन त्याला म्हणतात फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. या क्लासिफिकेशनचा आधार काय? या क्लासिफिकेशनचा आधार आहे मायक्रोस्कोप. या क्लासिफिकेशनचा आधार आहे त्या सेलच्या आतला न्यूक्लियस. या क्लासिफिकेशनचा आधार आहे त्या सेलचा प्रकार. या क्लासिफिकेशनचा आधार आहे ते कोणत्या प्रकारचं अन्न खातात. ह्या क्लासिफिकेशनचा आधार आहे ते कोणत्या भागामध्ये येतात. ज्या वनस्पती वाळवंटात उगवतात त्या आपल्या भागात कमी दिसतात, ज्या आपल्या भागातल्या आहेत त्या वाळवंटात उगवत नाही. या दोन्ही प्रकारच्या ज्या आहेत त्या बर्फाळ प्रदेशात दिसत नाही. ज्या बर्फाळ प्रदेशातले प्राणी आहेत ते आपल्याकडे दिसत नाही, जे आपल्याकडचे प्राणी ते बर्फाळ प्रदेशात दिसत नाही. असं त्यांचं खूप डायव्हर्सिटी पाहायला आणि मग त्यांना प्रॉपरली क्लासिफाय केलं गेलं, त्यांचं प्रॉपर वर्गीकरण. त्यामुळे आता जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे, कोणता प्राणी कशापासून आला, त्याच्यासाठी एव्हिडन्सेस शोधले गेले. एव्हिडन्सेस तुम्ही म्हणाल पुरावे काय दिले गेले? पुरावे असे दिले गेले बाळांनो, बऱ्याच ठिकाणी उत्खनन केलं गेलं, जमीन खोदली गेली. खोदल्यानंतर काही ठिकाणी पानांचे ठसे मिळाले, काही ठिकाणी जनावरांच्या पंजाचे ठसे मिळाले, काही ठिकाणी हाडं मिळाले, काही ठिकाणी जबडे मिळाले, काही ठिकाणी कवटी मिळाली. तर या सगळ्यांचा स्टडी केला गेला. आणि त्या आता होतं काय हे तुम्हाला थोडंसं वेगळ्या अँगलने घेऊन मग याच्यावर येतं, नीट लक्ष द्या. किंवा जमिनीचं तुम्ही खोदकाम करता
जमीन जेव्हा तुम्ही खोदता एखाद्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी, तर होतं काय की आता एक टेक्निक आलेलं आहे, फार पूर्वीच आलेलं आहे, आत्ता म्हणजे काल परवा नाही आलेलं आहे, 50-60 वर्षापूर्वी आलेलं असेल. लिबी नावाचा एक सायंटिस्ट, नाही लक्षात ठेवलं चालेल, पुढे 12वीला कामात येणार आहे. हा जो लिबी नावाचा सायंटिस्ट होता बाळांनो, याने कार्बन डेटिंग टेक्नॉलॉजी शोधून काढली. काय केली याने? कार्बन डेटिंग टेक्नॉलॉजी. ही जी कार्बन डेटिंग टेक्नॉलॉजी आहे, याच्यात ह्या टेक्नॉलॉजीने, ही अशी टेक्नॉलॉजी आहे की ते कार्बनचं वय शोधून काढते. सगळे प्राणी जेवढे आपली संपूर्ण बॉडीची याचे ही कार्बन शिवाय बनू शकत नाही. तर त्या काळात समजा एखादा दात सापडला, त्या काळात एखाद्या वनस्पतीचं पान सापडलं किंवा एखाद्या वनस्पतीची दबलेली फांदी सापडली, जे काही असेल ते सापडल्यानंतर त्याच्यात असलेल्या कार्बनचं वय शोधून काढता येतं. समजा नीट लक्ष द्या, समजा जर त्याचं वय निघालं 20 लाख वर्ष. कसं करतात, काय करतात, ते 20 लाख वर्ष कसे काढले ते आपण त्याच्यावर नंतर बोलू. पण त्या टेक्निकने तुम्हाला कळलं की ते पान 20 लाख वर्षापूर्वीच आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ साधा अर्थ निघाला की 20 लाख वर्षापूर्वी या प्रकारची वनस्पती ह्या पृथ्वीवर अस्तित्वात होती. सांगा की खरं जाईल हे कळेल की नाही आपल्याला सहज? या टेक्निकने जर आपल्याला त्या पर्टिक्युलर प्राण्याचं, त्या पर्टिक्युलर वनस्पतीचं जर वय देऊन टाकलं, तर आपल्याला काय कळलं याच्यातनं? 20 लाख वर्षापूर्वी असा सजीव अस्तित्वात होता. आता त्यासारखा सजीव सध्या आहे का, ते शोधतात सायंटिस्ट. मध्ये काही सापडलेलं आहे का? या 20 लाख वर्षानंतर परत कुठे खोदकाम झालेलं आहे का? त्याच्यात काही मिळालंय का? हे सगळ्या पद्धतीचा एक सुसंगत अशी माहिती जोडतात आणि त्या माहिती जोडून त्याचा एक लिंक लावतात की ह्या प्राण्याचा किंवा ह्या वनस्पतीचा पूर्वज कोण होता. हे काय तुमच्या लक्षात? ह्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचा पूर्वज कोण होता, कोणापासून हा विकसित होत 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 आलेला. उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे लगेच तुम्हाला लक्षात येईल. असं मानलं जातं की तुम्ही डायनोसॉरचा सिनेमा बघितला असेल, स्टीव्हन स्पीलबर्गचा जो सिनेमा होता जुरासिक पार्क, तुम्ही बहुतेक सगळ्यांनी बघितला असेल, नसेल बघितलं तर मागे पुढे बघून घ्या. तर त्या स्टीव्हन स्पीलबर्गचा जो सिनेमा होता, त्या काळात सुमारे 6.5 कोटी वर्षांपूर्वी त्यावेळेला पृथ्वीवर डायनोसॉर्स होते. हे डायनोसॉर्स जे होते, बऱ्याचशा सायंटिस्ट लोकांचा असा अंदाज आहे की एवढे महाकाय होते, एवढी मोठे शरीर होतं यांचं, की यांना एक काळ असा आला की यांना खायला अन्न कमी पडायला लागलं. ते काय एकमेकांना मारून खाऊ शकत नव्हते. मग यांची उपासमार झाली. यांनी जगातले जेवढे असतील नसतील मोठे मोठे सगळे प्राणी खाऊन टाकले. छोटे छोटे प्राणी जे होते तेवढेच उरले, बाकीचे सगळे यांनी खाऊन संपवून टाकले असं समजा. आणि किंवा ज्यांनी त्यांच्यापासून बचाव करू शकले, ज्या भागात ते पोचले नाही, हे डायनोसॉर ज्या भागात पोचले नाही, पृथ्वीवर मध्ये समुद्र होते, काही भागात पोचले, काही भागात नाही पोचले. ज्या भागात नाही पोचले तिथले प्राणी सुरक्षित राहिले. मग कालांतराने यांची उपासमार झाली आणि ते उपासमार झाल्यानंतर हे सगळे प्राणी नष्ट झाले. पण नष्ट होता होता यांच्या जीन्स मध्ये काही चेंजेस होत गेले. दोन मतप्रवाह आहेत. हे कम्प्लिटली नष्ट झाले, त्यांच्यापासून काहीच बनलं नाही, हा एक मतप्रवाह आहे. दुसरा मतप्रवाह असा आहे की यांच्यामध्ये काही बदल होत गेले आणि यांचं शरीर आकाराने छोटं 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 होत गेलं आणि त्यांचं शरीर इतकं छोटं झालं की ते स्वतःचा बचाव करू शकले. त्यांचेच उदाहरणं आहेत सरडा, त्यांचंच उदाहरण आहे जे पाण्यामध्ये असतं, काय म्हणतात त्याला हिंदीमध्ये, त्याला घडियाल म्हणतात, घडियाल, त्याला मगरासारखे काही प्राणी असतात ते झाले, काही अक्वॅटिक झाले, काही टेरेस्ट्रियल झाले, मग त्याच्यात सरडे आले, पाल आल्या, वॉल लिझार्ड, गार्डन लिझार्ड, हे सगळे कन्वर्ट होत गेले. पण यांचा पूर्वज कुठून आला होता? यांचा पूर्वज जो होता कुठेतरी अक्वॅटिक होता, म्हणजे पाण्यात होतं. पाण्यात नंतर ते जमिनीवर आले, जमिनीवर आल्यानंतर त्यांचं शरीर महाकाय झालं, पण नंतर त्यांच्यामध्ये चेंजेस होत गेले आणि हे छोटे 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 होते. आज ही गोष्ट मान्य आहे की यांच्यापासूनच पक्षी तयार झालेले. हे जे लिझार्ड्स वगैरे नाही, ते यांच्यापासूनच पक्ष्यांची पण निर्मिती झालेली, म्हणजे रेप्टाईल्स पासून बर्ड्स बनलेले आहेत. रेप्टाईल्स पासूनच बर्ड्स आलेले आहेत.
तर मला हे सांगायचं आहे की ही जी रिलेशनशिप आहे ही रिलेशनशिप शोधणारं क्लासिफिकेशन आजच्या जगामध्ये प्रचलित आहे. अशा प्रकारचं रिलेशनशिप देणारा जो सायंटिस्ट होता ज्याने अशा प्रकारचं रिलेशनशिप ओळखून पहिल्यांदा ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय केलं त्या सायंटिस्टचं नाव होतं R.H. व्हिटॅकर. काय नाव होतं त्यांचं? सुमारे 50 वर्षापूर्वी, आजपासून सुमारे 50-51 वर्षापूर्वी या सायंटिस्टने 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. 5 किंगडम. आपण 2 किंगडम पाहिलं, असं नंतर 3 किंगडम देणारे पण आले होते. नंतर हे आणि 5 किंगडम जे आज आपण शिकतोय हे 5 किंगडम क्लासिफिकेशन देणारा अमेरिकन सायंटिस्ट होता. यांचं नाव आहे रॉबर्ट एच. व्हिटॅकर. आणि ह्या व्हिटॅकर साहेबांनी 1969 ला हे क्लासिफिकेशन दिलं. आणि हे क्लासिफिकेशन आता उद्यापासून आपण किंवा पुढच्या लेक्चर पासून शिकणार आहोत. बोर झाले का? बोला. कम ऑन. नाही सर. नाही. कळत होतं? नाही. कळत होत? नाही कळलं सर. ना सगळ्यांना? हो. हो सर. चालेल. ओके चालेल. वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.